हॅलो. हां बोला. हॅलो. हां बोला ना. मी विशाखा बोलते, विशाखा रवींद्र गुरव ठाण्यावरून. मी आता तुमचा तो व्हिडिओ ऐकला. हां ते काहीतरी दर्शन वेशवीकर असं काहीतरी मुलाचं नाव आहे. हां 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 हा, तर शुक्रवारी मी त्याला कॉल केलेला हां 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 ऑफिस मधून बरं लंच टाइम मध्ये. तर त्याच्यावर माझं बोलणं झालं त्याच्याबरोबर. मी त्याला विचारलं की आपण भेटूया, भेटून बघू. बरं त्याच्यानंतर मग घरातले वगैरे आपण इन्व्हॉल्व करू. कारण की कसं आहे, माझ्या आईचं वय, हं, हं, हं. त्याच्या आई वडिलांचं वय, हं, हं. त्यांना अगोदर इन्व्हॉल्व करण्यात अर्थ नाही ना. जर बरं आम्हाला दोघांनाच पसंत नसेल तर मग फॅमिलीला कशाला इन्व्हॉल्व करायचं. बरं हां उगाचच त्यांना आपण त्रास, म्हणजे हं, आता हं. साठी तर असणारच दोघांच्या पण आई वडिलांची. बरोबर हां हां हा, मग त्यांना त्रास देणं योग्य नाही वाटत. आणि जर फॅमिली इन्व्हॉल्व झाली आणि बायोडेटा वगैरे सगळा पाठवलेला होता. त्याच्या आईनी मला फोन केलेला हं, हं. तेव्हा त्याचा बायोडेटा माझ्याकडे आलेला, माझा बायोडेटा त्याच्याकडे आलेला. हं. त्याच्यावर माझ्या बायोडेटावर सगळं मेन्शन केलेलं आहे. मी कामाला कुठे आहे, माझं घर कुठे आहे, माझ्या घराचा ऍड्रेस, हां ठाण्यामध्ये मी कुठे राहते, म्हणजे नियर बाय लँडमार्क वगैरे पण दिलेला. बरं 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 असं सगळं होतं. सगळं तर पाठवलं ना तू तिला हो, त्यांना? मी सगळं पाठवलेला. माझा फोटो ओके पाठवलेला, ओके ओके हां बायोडेटा पाठवलेला. सगळीकडे मी तोच पाठवते. हां 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 सगळं मेन्शन आहे त्याच्यावर. बर्थ डेट आहे, टायमिंग असेल, बरं बरं बरोबर ऍड्रेस असेल घरचा, ऑफिस कुठे आहे ते, गावचं नाव आहे, हां हां काय असेल ते. बरं हां हां तर त्याच्यानंतर तो म्हणाला की ठीक आहे, मग शनिवारी मला सुट्टी असते. मी बोलली शनिवार किंवा रविवारी आपण भेटूया म्हणून. बरोबर तर ठाण्याला येऊ शकता का? तो म्हणाला हो चालेल, मी येतो, मी ऑफिस मध्ये विचारतो आणि मी सांगतो तुम्हाला, असं मला तो मुलगा म्हणाला. बरं 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 की म्हणजे शनिवार की रविवार, कारण तो रविवार बोलत होता. मी नंतर म्हणाली मला शनिवार रविवार दोन्ही दिवस सुट्टी असते. हां 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 तर ते झालं. मी त्याला शनिवारी 3:30-4ला कॉल केला, बरोबर तर त्याने रिसिव्ह नाही केला. हां जर आपल्याला कोण कॉल करतं, ठीक आहे, मला पण माहितीये कामात असतं, काय असतं, हं, हं. तर हे होऊन जातो, बरोबर म्हणजे मिस कॉल होऊन जातो. पण खरं आहे खरं आहे त्याच्यानंतर हं, आपण जेव्हा आपल्या हातात मोबाईल येतो हं, तेव्हा हं. आपण रिव्हर्ट करतो. म्हणजे ही माझी पद्धत आहे. बरोबर आम्ही असं करतो की आमच्याकडून काही कोणाचे कॉल हे झाले तर ते आम्ही नंतर करतो थोड्या वेळाने, जेव्हा माझ्या मोबाईल हातात येतो तेव्हा. मग 1 तास, 2 तास, 3 तास किंवा 4 तास बरोबर कसंही असेल. हं, हं, पण हं. एवढा वेळ नसतो. मोबाईल तर 1-2 तासात येतो. जर गाडी वगैरे चालवत असेल तर वेळ लागतो, कामं पण असतात ना दुसरी. खरं तर आहे माझ्या आत्याच्या मुलीच्या मुलीचं म्हणजे माझ्या भाचीचं लग्न आहे. हं. तर त्याच्यामुळे मी ज्वेलर्सकडे गेलेली. तर ह्याला मी 3:30 वाजता कॉल केलेला, त्याने रिटर्न केला नाही. मी परत केला, बरं काही हे रिप्लाय नाही आला. हो त्याच्यानंतर मी 6-6:30 पर्यंत घरी होती. 6:30 नंतर मी निघाली. हं, हं, हं. पूजा पण होती मैत्रिणीकडे, आणि ज्वेलर्सकडे पण जायचं होतं. बरोबर तर बरोबर माझ्या बहिणी बरोबर मी गेलेली. ती इथे नितीन कंपनीला राहते. हं, हं, तर हं. लग्न झालंय तिचं पण. बरोबर तर बरोबर आम्ही दोघी गेलेलो हं. आणि फोन माझ्या बॅगेमध्ये होता. हं, 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 हं. गाडी चालवताना आवाज येत नाही फोनचा. हां 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 तर मी ज्वेलर्सकडे होता. तर त्या कोण मध्यस्थी होता. तर त्यांनी वाटतं सांगितलं त्या ह्यांना की काय ती फोन नाही उचलत आहे वगैरे. तर मी त्यांना म्हणाले मी ज्वेलर्सच्या दुकानात आहे, हां मी गाडी चालवत होती. तर तेवढ्यात तुमचा फोन आला, तर मी करेन त्यांना फोन, असं मी म्हणाली. तर बरोबर बरोबर ते नाही नाही तू काय उलट सुलट बोललीस का की काय त्या दिवशी. म्हणजे माझा एकच दिवस त्यांना कॉल झाला, त्या बाईंनी मला केलेला कॉल. हं, हं, हं. त्याच्यात मी घरातूनच बोलत होती. मी माझ्या आई समोर होता, माझा भाऊ होता समोर, हां त्यांच्या हां समोरच बोलत होती त्या बाईंबरोबर. मी बोलली असं काही मी उलट सुलट नाही बोलली. मी बोलली मी बरोबर तुमच्या मुलाला कॉल करेन म्हणून ऑफिस मधून, आणि बरं आम्ही ठरवू भेटायचं वगैरे. हं, तर हं. त्या म्हणाल्या ठीक आहे म्हणून चालेल. तर हं, हं. मी म्हणाली बोलतो नाही तू रिप्लाय देत नाहीस, मग तुला इंटरेस्ट वगैरे आहे की नाही, हं, की हं. काय असं. त्यांचा एकुलता एक मुलगा आहे, त्यांना भीती वाटते, हं, हं. असं तसं. मी बोलली भीती तर आम्हाला पण वाटते, बरोबर बरोबर मलाही वाटते, माझ्या आईलाही वाटते, हो सगळ्यांनाच. बघा, खरं आहे खरं स्त्री आहे लोक मुली पण आहेत, मुलं पण आहेत. खरं आहे खरं आहे असं तुम्ही समजू नका. तुम्ही आमच्या जागेवर पण विचार करा. नाही नाही मी हे बघ मी टेन्शन घेऊ तर नको तुझं नाही नाही काही वाईट असं होणार नाही नाही तुम्ही हं. हां तू फक्त डायरेक्ट बोल तू फोन स्टेटमेंट केला. बोल हं. तर त्याच्यानंतर मी त्यांना फोन केला, त्या
मुलाच्या आईला. हां हां तर हां मला पहिलाच प्रश्न त्यांचा, तुला काही घरदार आहे की नाही, बरं ही बोलायची पद्धत झाली का, हो 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 असं कुठल्या मुलीला बोलतात का. बरं बरं आता मी त्यांना सांगितलं की माझ्या बायोडेटावर माझा पूर्ण ऍड्रेस आहे. तर म्हणतात नाही, आम्हाला भीती वाटते, आमचा एकुलता एक मुलगा आहे, असं तसं. तू रिप्लाय देत नाही, आम्ही काय समजायचं, त्याने जर तो जर ठाण्याला आला असेल का. बोलते, मी बोलली मी तुमच्या मुलाला कॉल केलेला, त्यांनी मला रिवर्ट नाही केला, मी 6:30 पर्यंत घरी होती, बरं बरं अजिबात त्याने त्याचा कॉल नाही आला. मग मी बरं माझ्या कामाला निघणार ना मग नंतर. तर मग तू का नाही केला परत, असं ती खूपच ऍटिट्यूड मध्ये बोलत होती. बरं तुझं संपूर्ण बोलून झालं की मला सांग, मग मी तुला सविस्तर आपण बोलूया मग त्याच्यावर. हो ते आहेच. त्याच्यानंतर मग म्हणत होता की काय हो माझ्या मुलाचा डिवोर्स नाही झालाय, असं तसं. मी बोलली हे बघा, वेळ असते ती, ते काय ज्याच्या नशिबात असतं ते होतं. तुम्ही बरं असं नका समजूत की समोरचा दोषी आहे वगैरे, जे काही झालं असेल ते. तर म्हणत नाही काय झालेला इश्यू. मी बोलली हे बघा, विषय सोडून द्या, मला आता नाही हे करायचंय, विषय बरं बंद करा तुम्ही. बरं बरं आणि ठीक ठीक ठेवून दिला. चालेल, मला एवढंच सांगायचं होतं हां की बाळा तुम्ही ऐक आधी ऐक सांगतो. शहानिशा करा, हां ऐक सांगतो. आता त्याच्यानंतर टेन्शन घेऊ तुम्ही नकोस. स्टेटमेंट टाकाल हो युट्यूबवर. नाही कारण नाही नाही सगळं एखाद्या हां मुलीची बदनामी ऐक होते ऐक याने, ऐक बाळा ऐक, टेन्शन घेऊ नकोस, टेन्शन घेऊ नको. मला कळतं, मी एक जबाबदार नागरिक आहे. हां बरं ऐक सांगतो आता. मुलगा कुठला? ठाण्याचा. हल हां नाही नाही गिरगावचा. गिरगावचा मुलगा. बरं ओके. मित्रांनो लक्ष द्या इथे. इथे काय गडबड झाली आहे. मुलीला म्हणजे थोडासा वेळ झाला, म्हणजे ती आपल्या कामामध्ये होती आणि ती येऊ शकली नाही असं, आणि मुलाने सुट्टी काढली होती. आणि मग शकली नाही तर नाही, मग त्याने फोनच नाही मला केला. मी जाऊन ठाणा स्टेशनला एकटी थांबून काय करू. अहो, बरं तुम्ही मला बरोबर सांगितलं पाहिजे ना की मी 5 वाजता या ठिकाणी येतोय, हां 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 तर मी जाणार ना. बरं 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 त्याने मला सांगितलं होतं, त्याला ऑफिस मधून सुट्टी मिळाली आहे नाही मिळाली हे मला कसं मग कळणार. हो करायचे हो बरं त्याने मला सांगायला पाहिजे ना फोन करून. हो 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 मित्रांनो, हा गैरसमज झाला आहे. दोघांचा नाही, तिघांचा गैरसमज झाला. एक म्हणजे तो मुलगा, मुलगी आणि मी स्वतः, या तिघांचा कोणाला ताळमेळ नाही आहे. त्याचं कारण सांगतो. ॲक्च्युअल म्हणजे कसं, मी सुद्धा संशयानेच बघत असतो प्रत्येकाला. म्हणजे आता या मुलीला मागच्या व्हिडिओमध्ये मी या मुलीला संशयाने बघत होतो. आता हिचं स्टेटमेंट घेतल्यानंतर मला तो मुलगासुद्धा संशयित वाटतो आहे. ओके. आता दुसरी गोष्ट काय झालं आहे की आजकाल जे फसवणुकीचे प्रकार होतात ते शक्यतो मुलगी लुटून घेऊन जाते मुलाला, आणि म्हणून मी त्यांच्या बाजूने मी बोललो थोडंसं. पण ॲक्च्युअल काय झालं आहे की या मुलीच्या काही अडचणी होत्या, ती स्वतः तिने सांगितलेल्या आहे तिथे. ही मुलगी ठीक आहे, फक्त विषय कसा गैरसमज कुठे झाला आहे की त्यांनी आत्तापर्यंत कुठे शोधलं, म्हणजे जे नवरा मुलाचे जे नातेवाईक आहेत, आई म्हणा किंवा नवरा मुलगा असे, तर त्यांचं काय झालं की त्यांनी आत्तापर्यंत कुठे शोधलं असणार, आणि तो राग सगळा मुलीवर काढला, त्या मुलीवर. कारण काय, थोडा लेट झाला तिला, किंवा ती आली नाही, किंवा तिने फोन केला नाही, म्हणून तिच्यावर त्याने राग काढला. असं झालेलं आहे एकंदरीत, असं मला तरी वाटतं. हे तुमचं काय डिस्कस आहे तुम्ही चर्चेमध्ये सांगू शकता. या मुलीचा काही इश्यू नाही, थोडंसं इकडे तिकडे झालं आहे. म्हणजे काय झालं आहे, फोनाची चुकामुक झाली आहे, आणि त्याच्यामध्ये इतकं हे झालं आहे की मानसिक तणाव वाढल्यामुळे थोडंसं भांडण झालं आहे. बाकी काही इश्यू नाही, कोणी वाईट नाही आहे. तो मुलगा पण चांगला आहे आणि मुलगी पण चांगली आहे. फक्त विषय आता काय होणार माहिती आहे, आता हे लग्न काय उपयोगाचं पण नाही आहे. कारण जर म्हणजे आता मी त्यांच्याशी पण बोलतो आहो, तर जर होत असेल चांगलं तर ठीक आहे, पण जर चुकीचं होत असेल तर मला हे लग्न करायचं नाही, मला स्वतःला. कारण काय, पुढे काही वाद व्हायला नको यासाठी मी विचार करेन. कारण शेवटी कसं आहे की शेवटी त्या मुलीला तिथे राहायचं आहे, हे पण महत्त्वाचं आहे. तर आता मी काय करतो, मी त्यांच्यात पण स्टेटमेंट घेतो आहे. आता हे मुलीचं स्टेटमेंट असू देत, आणि त्याशिवाय मुलीला अजून काय बोलायचं सविस्तर तर बोलू शकते. परंतु मुलीला म्हणजे तिचं त्या मुलाचं नाव वगैरे सांग. मला नाही आठवत आहे ते, काहीतरी होतं त्याचं. पण मी काय म्हणते, हां तुम्ही असं डायरेक्ट नव्हता व्हिडिओ अपलोड करायला पाहिजे होता. नाही बाळा, काही टेन्शन घेऊ नकोस. त्याच्यानंतर तुम्ही जर कोणाची चूक असेल तर त्याच्याबरोबर बोलायला पाहिजे होतं. ना काही टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, दोघांच्या बाजू महत्त्वाच्या असतात. त्या
कट नाही केला आणि ब्लेम त्याच्या आईने माझ्यावर टाकला. होय 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 ही कुठलीच पद्धत ना. नाही. आणि अशा ती पद्धतीने आई होती ना मुलाची, ती रागानेच बोलत होती. मी बघितलं, नोट केलं मी ते. हा हां मग हां तेच आहे ना. हां मग ती आता जर बाई अशी ना म्हणजे तिला एक व्यक्तीबरोबर अशी वागतेय, हो हो तर हो घरी आलेल्या ह्याच्याबरोबर काय वागणार. मग म्हणून खरं मी आहे. सांगितलं की मला इंटरेस्ट नाहीये. बरोबर 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 तर तरी पण ती विचारते, नाही तुझा काय इश्यू झाला होता. मग बरोबर. हो ठीक आहे, चालेल. मी यामध्ये माझा पण गैरसमज झाल्यामुळे मी स्वतः माफी मागतो आहे. फक्त विषय कसं आहे की या मुलीसाठी जर कोण असेल इच्छुक या मुलीसाठी, तर बघू शकता तिच्या स्टेटमेंटमुळे. मी हे बघा, मी तिला बोललो की लाईव्ह बोल असं बोललो. का बोललो की तिच्या मनात जर भीती असेल तर ती कुठेतरी वाचकणार, पण अजून तरी ती वाचकली नाही आहे. त्याच्यामुळे मला एवढं कळतं आहे की ही मुलगी खरी आहे. कारण बऱ्याच ठिकाणी मुलीकडून फसवणूक होते आणि ह्या उद्देशाने मी सुद्धा त्यांच्या सुरात सूर मिसळला होता. परंतु ही मुलगी ओके आहे, एवढं लक्षात घ्या. हिचं काही इश्यू नाही. आणि मागचा व्हिडिओ पण बाळा असू देत, तो कशाला माहिती आहे, कारण त्याच्यामुळे ते डिलीट करा. पण हे वास्तविक करून हे टाका. कळणार कसं तुझं. मी आता लाईव्ह केलंय ना, हां तर मला एवढंच सांगायचंय की बऱ्याचशा ज्यांची मुलं आहेत हो 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 त्यांच्या पॅरेंट्सला वाटतं की मुली फसतायत. हां आम्हाला वाटतं की मुलं फसली आहेत. नाही नाही नाही, ऐक सांगतो काय होतं माहिती आहे. मुलींची फोकसमध्ये काय येतात ना, ते सांगतो तुला. तुम्ही म्हणजे हे करता ना. नाही, मी वैयक्तिक मुलींना हे करत नाही. मी माझ्या व्हिडिओत बघ, तुला समजेल. मी प्रत्येक वेळी सांगतोय एकमेकांची चौकशी करा. मुलांनी एवढी फसवणूक केलेली आहे, त्याचं काय झालं, त्याचं हो कुठे हो जातं. त्यांचे आई वडील व्यवस्थित वागत नाही मुलींबरोबर. हो हो ते मी सांगितलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओतून बोलत असतो मी. दाबलं जातं ना. हो 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 मी फुकटची मुलींची बदनामी करता तुम्ही. हो हो मी दोन्ही पार्ट्यांकडून असतो. मी ताई ना, मी सोशल काम करतो आहे आणि दोन्ही पार्ट्यांकडून असतो. फक्त विषय कसा आहे माहिती आहे, जे मध्यस्थी असतात लोक, मध्यस्थी म्हणजे उदाहरणार्थ जे अनाथाश्रमची नावं सांगतात किंवा असे चुकीचे लोक असतात. मग ते लोक काय करतात, चुकीच्या मुलींना गोळा करतात आणि त्या चुकीच्या मुलींमुळे काय होतं की त्यांना सांगितलं असतं की ते 4 दिवस राहायचं आणि तिथून निघून यायचं असं. आणि त्याच्यामुळे एक वैशिष्ट्य, एक सिस्टीम तयार झाली आहे, समजलं ना. त्याच्यामुळे शक्यतो म्हणजे मुली घबाड घेऊन जातात असं. मग तो प्रकार असं होऊ नये यासाठी मी पण स्वतः जनजागृती करत असतो. प्रोसिजर एक असते ना, अगोदर मुलगा मुलगी भेटतो, हो त्याच्यानंतर आई वडील भेटतात. हे आपल्यालाच पारखायचंय. हो 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 मग लगेच तुम्ही निष्कर्षावर कशा काय पोहोचता ना. आता तू हां हे बघ, ऐक सांगतो हे. माझ्या तोंडातून अजून एकदा पण हे नाही की मी त्यांना अजिबात काही बोलली नाही की खरं आहे, खरं आहे, हे आहेत खरं आहे. वगैरे. हे संस्कार सांगतायत. हे सगळ्यात महत्त्वाचं, हे संस्कार असतात ना, ते खूप काही गोष्टी सांगून जातात, समजलं ना. आपण जेव्हा दुसऱ्यावर जोराने आरोप करतो त्यावेळी आपण चुकीचेच असतो. कधी कधी पण म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे, हे चुकीचं. म्हणजे जे लोक असतात ते स्वतः जोराने बोलत असतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि तू ज्या कुटुंबात वाढलीस, ज्या उद्देशाने बोलते, तू जसं बोलतेस ट्युनिंगमध्ये, ज्या ट्युनिंगमध्ये, त्याच्यामुळे खूप काही गोष्टी कळतात. असं काही नाही आहे. फक्त लोकांना कळलं पाहिजे. लोकांनी जर म्हणजे तुला बघ, तुला भविष्यात तुला लग्न करायचं आहे, त्यामुळे कसं तुला खूप काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, समजलं ना. भविष्यात तुला कुठे चुकीच्या ठिकाणी सामोरं जाता कामा नाही तू. त्यासाठी तुला दोन्ही व्हिडिओ गरजेचे आहेत. कारण कसं मी ते एकमेकांना जोडणार ते व्हिडिओ, आणि लोकांना कळू दे स्टेटमेंट की ही मुलीचा काही दोष नाही आहे, किंवा त्याही बोलले होते, ते रागाने बोलले होते, हे पण कळणार त्याच्यामध्ये. कळलं ना. हां हो 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 त्यांच्या पाठोपाठ तुमचा व्हिडिओ लागणार. ते ऐका मी हे बघा, मी दोघांनाही संशयाने बघतोय. मी माफी मागितली म्हणून असं समजू नका, कळलं का. मी बरोबर बघतोय. ऐका, मी फक्त एवढंच, मी समाज कल्याणासाठी काम करतोय. आणि एक गोष्ट सांगतो, मी दोघांनाही एकाच नजरेने बघतो. मी असं नाही म्हणत, पण जास्त करून जी लूट होते, मोठ्या प्रमाणात लूट होते, ती मुलीकडूनच होते. आज मुली मिळत नाही याचा गैरफायदा घेतला जातो, समजलं ना. आणि म्हणून मी बोललो. मी उलट मुलींसाठी प्रचंड काम केलेलं आहे, भयंकर काम केलं आहे. मुलींना फुकट ठेवलेलं आहे. माझी वेबसाईट तर मी लाखभर रुपये खर्च करून मुलींना फुकट ठेवली होती, समजलं ना. मी खूप काही केलेलं आहे मुलींसाठी. पण सगळं फक्त आणि फक्त मुलींसाठी केलं तर मुलं ओरडतात ना, की तुम्ही फक्त मुलींसाठीच करताय, मुलांसाठी काही करत नाही, असं, समजलं ना.
हां काय म्हणताय? हॅलो हॅलो सांगा. नाही नाही काही टेन्शन घेऊ नको बाळा, ऐक सांगतो, तू माझ्या मुलीसारखी आहे, समजलं ना. काही टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, मला कळतं जिथे आपण, हे बघ, कोणतरी आरोप करणार तेव्हा कुठे आपलं हे समजतं ना. आता मला नाही बोलत. आता माझी एक हे बघ, आजच टाकला व्हिडिओ बहुतेक, त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट मी सांगितलं आहे माझ्यावर कुठले कुठले आरोप होतात. मी ते आत्ताच आईच्या ह्याच्यात डाउनलोड करून दिलं आईला, हां तेव्हा ते आम्हाला कळलं. नाही हां तिच्या ह्याच्यामध्ये माझ्यावर पण आरोप होतात. कळलं पण नसतं मला लोक आम्हाला. सांगतात की तुम्ही 30,000ला फसवलं म्हणून एक कोणीतरी आरोप केला. तो आरोप साफ खोटा होता. पण लोकांना मी स्टेटमेंट सांगितलं की मी मुळात 30,000 घेत पण नाही आहे, मी 3,000च घेतो आहे. 30,000चा विषयच राहिला नाही आहे, समजलं ना. पण मला पण स्टेटमेंट द्यावं लागतं. आणि असं काही नाही आहे, आरोप हे होणार, कारण मी जे काम करतो आहे ती मॅट्रोमनीचं करतो आहे. आणि मॅट्रोमनीमध्ये बऱ्यापैकी लुटारू आहेत, प्रचंड लुटारू, A to Z लुटारू आहेत. पण युट्यूबला सगळीकडे जाते ती, तर मग तुम्ही थोडंसं मला एक कॉल हे बघ, हे करायला हे बाळा होता. तू वैयक्तिक बोलते, तू तू दुसऱ्यांच्या दृष्टीनं बोल. हे बघ, तुझा स्वार्थ ठेवू नकोस इथे. तू मी मुलींच्या साईडनी पण बोलते, ना मुलांच्या साईडनी पण. ना एकाला नाही नाही ऐक एकासाठी सांगतो, बघा, कोणत्याही मुलीची दोन्ही हो ना व्हिडिओ खूप मुलाची गरजेचे हो. आहेत. दोन्ही व्हिडिओ प्रचंड गरजेचे आहेत. कारण हे बघ, ऐक सांगतो, जेव्हा तू सामाजिक दृष्टिकोनातून विचार करणार तेव्हा तुला कळेल की दोन्ही व्हिडिओ किती किमती आहेत ते. हो का ते हां, आहेच, कारण पण कसं, आता कोणी फसू मी नये, जर कोणीच माझा व्हिडिओ बघितला नसता तर मला कळलंच नसतं काय हां चाललंय ते माझ्या मागे. ना. आणि जरी तुझं कॉन्टॅक्ट असतं तर मी तुला पाठवला पण असता तो व्हिडिओ, असं काही नाही आहे. अहो, तुम्हाला पाठवायचा विषयच नाही. मी जनजागृती करतोय. तुमचा विषय वैयक्तिक आला. तुम्ही जे बोलताय ना ते आता वैयक्तिक बोलताय. मगाशी मुलगी चांगलं बोलत होती, आता वैयक्तिक विषय चाललाय. वैयक्तिक नको बोलू, सामाजिक दृष्टिकोनातून बोला. मुली बऱ्यापैकी फसवतात, हे मान्य असेल तर काही इश्यूच नाही आहे, समजलं ना. बऱ्यापैकी फसवत आहेत. तुम्हाला माहिती आहे, एक संपूर्ण आयुष्याची कमाई एका फटक्यात घेऊन जात आहेत. आज सगळं गव्हर्नमेंटसुद्धा. मला पण तो विषय काय वाढवायचा नाहीये. नाही, घाबरू नको मी बाळा. तुम्हाला सांगितलंय तुझं की काय, हे बंद करा. हां, तू तिथे आता हे पण करू नकोस. मी त्यांना आता पुन्हा हे लाईनवर घेणार. आणि काय करणार माहिती आहे, त्यांचा नंबर सांगतेस का, आपण लाईनवर घेऊया. मी ते डिलीट मारला सगळा. हां त्या बाईंनी मला असं विचारलं ना, हां तुला गरदार वगैरे, मी घरी आली, हां आईला पण सांगितलं माझ्या की ती बाई मला अशी बोलत होती. हां 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 आई म्हणाली जरा पण नाही, की हिस्ट्रीमध्ये नंबर नाही त्यांचा. हिस्ट्रीमध्ये नंबर नाही आहे. बघते, मी चेक करते. असेल तर लाईनवर घे ना त्यांना. नाही तू नाही मला विषय वाढवायचाच नाहीये. नाही नाही, हे बघ, नको तो विषय. ठीक आहे, चालेल. असेल, मी तुमचं मी काय मी मी एवढं स्वतः घेतो लाईनवर त्यांना. मी वेगळा हे हा ठीक बनवतो. आहे, चालेल. 3 व्हिडिओ चालतील, असं काय नाही. एका मागोमाग एक बरोबर लाईनवर व्हिडिओ ठेवतो ते, आणि कळेल लोकांना की नक्की काय मॅटर झाला होता तो. घाबरू नको. मला हे बघ, मला दोन्ही मुलं, हे बघ, मी जगाचं कल्याण करायचं म्हटलं ना तर मी स्वतःचं पण नुकसान केलेलं आहे, प्रचंड नुकसान केलं. म्हणजे बरंचसं नाही, प्रचंड. पण मी खूप करत असतो. फक्त विषय कसं, लोकांना किती घ्यायचं, काय घ्यायचं, हे लोकांना कळलं पाहिजे. एक तर मुली मिळत नाहीत. जी मिळत होती ती पण त्यांनी घालवली. मग पुढे कसं होणार आहे? असं नाही करायचं. समजून घेतलं पाहिजे एकमेकांना. ही स्टार्ट होतं, ही सुरुवात होती. आणि जर सुरुवातीलाच असं घडलं तर पुढे काय काय घडणार आहे, या गोष्टी आहेत. राग कुठेही काढायचा नसतो. जिथे काढायला पाहिजे तिथे काढत नाही, नको त्या ठिकाणी आपण काढतो, ते चुकीचं आहे. घरातील सून ही मुलीसारखी असते, साधी गोष्ट आहे. पण विषय कसा, जर आता ती कुठेतरी काहीतरी राहिली असेल तर काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो, एक काळजी पण असू शकते. जेव्हा आपली सून कुठेतरी बाहेर थांबते तर आपण काळजीने बोलतो ना की जा बाबा, शोधून ये. पण ही मुलगी अजून सून बनली नाही तर तिच्यावर राग काढायचा का? हे चुकीचं आहे ना, समजलं ना. तर ह्या गोष्टी आहेत. तर गैरसमज आहे, निव्वळ गैरसमज आहे हा. मित्रांनो, लक्षात घ्या, निव्वळ गैरसमज आहे. मुलीची काहीही चूक नाही, हे लक्षात घ्या. मुलीची काही चूक नाही. आणि जर मुलीची चूक असती तर ती बाचकली असती. व्हिडिओमध्ये ती अजिबात बाचकली नाही. तिला पहिल्यांदा लाईव्ह म्हणून सांगितलं नव्हतं मी, नंतर सांगितलं आहे. आणि विषय कसा आहे की ते जे बोललेत त्यांचं स्टेटमेंट ऐका. पुन्हा एकदा हवं तर पुन्हा तो व्हिडिओ ऐका मित्रांनो, मग तुम्हाला खूप काही कळेल. कारण त्यांचं जे स्टेटमेंटमध्ये ते बोलत आहेत ते रागाने बोलत आहेत, चिडून बोलत आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे नक्की कुठे काय झालं आहे हे लक्षात येईल. नक्की एकच झालं आहे, साधी गोष्ट आहे की त्यांनी आतापर्यंत जे कुठे कुठे धावपळ केली आहे त्याच्यात त्यांना अपयश आलं आहे, आणि त्याचा राग त्यांनी मुलीवर काढला आहे. स्पष्ट दिसतं आहे मला हे.
असंच झालं आहे, बाकी काही इश्यू झाला नाही आहे. तर त्याचा राग तिच्यावर काढता कामा नये. असंच एक माझ्या बाबतीत पण घडलं होतं. एक गोव्यातील एक मुलगा होता. तो कुठे कुठे त्याने 80,000 रुपये पेरले. 80,000 पेरले आणि मी चालता चालता पटकन लग्न जमवून टाकलं त्याचं. लगेच लग्न जमलं त्याचं. मी सांगितलेल्या ठिकाणी गेला आणि लग्न जमलंसुद्धा. झालं. लग्न जमल्यानंतर वर्षभराने त्याने पेपरला बातमी दिली होती की असं अमुक अमुक वधूवर, मी नाव घेत नाही, अमुक अमुक वधूवर. तर ॲक्च्युअली त्यांनी बंद पण केलं ते वधूवर, तेही सांगतो. पण नाव आलं म्हणून मी म्हटलं स्वागत करूया त्यांचं, म्हणून मी नंबर डायल केला. म्हटलं कुठलं वधूवर आहे बघूया तरी. बघितलं तर त्याचं नाव आलं, कारण माझा नंबर सेव्ह होता. आणि विषय कसा आहे, त्याने तो माझ्यावर राग काढला. त्याच्या जाहिराती ज्या बघितल्या, 2-3 दिवस जाहिराती बघत होतो, की म्हटलं बघतोय तर माझीच कॉपी करत होते. आणि आम्ही खरोखर लग्न जमवतो असं तसं हे पण सांगत होते. खूप काही काय म्हणजे स्पर्धा होती आणि खूप काही काय होतं. पण विषय कसा आहे की माझी फुल कॉपी माझी होती आणि म्हणून मी त्याचं स्वागत करायचं म्हटलं बघूया चांगलं आहे कोणतरी असं. बघितलं तर हे. आणि त्याच्यानंतर मला खूप काही कळलं की त्याने पूर्ण सगळ्यांचा राग मिळून काढला होता आणि त्याने ते मॅट्रिमोनी टाकली होती, हे कळलं होतं. आता माझ्याकडून झालं होतं, माझ्याकडून पटकन झालं होतं, पण मला तो कॉपी करून मला टार्गेट करत होता असं. नंतर त्याने पण माफी मागितली, तो भाग वेगळा. पण मला काय त्याची गरज पण नव्हती. पण विषय कसा आहे की असा राग असतो मनामध्ये आणि त्या रागाने चुकीची घटना घडतात. आणि हे रागावर संयम असला पाहिजे. रागाचा संयम नाही, रागावर संयम असला पाहिजे नाही, रागाचं आपल्याला निवारण करता आलं पाहिजे. म्हणजे नक्की राग कशामुळे उत्पन्न झाला आहे की आपल्याला कळलं पाहिजे. एक आपण न्यायप्रिय असायला पाहिजे. न्यायप्रिय म्हणजे काय, जर मी चुकलो आहे तर माझी चूक मला कबूल करता आली पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती नसेल, मी बऱ्याच वेळा सॉरी पटकन बोलतो. मी काही झालं ते पटकन बोलतो सॉरी. कारण काय, कारण कुठेतरी आपलं पण चुकत असतं. हे बघा, मी पटकन चिडतो त्याचं कारण काय, कुठे कुठे केव्हा केव्हा काही घटना घडतात आणि मग त्याला चिडावं लागतं. पण जर माझी चूक असेल तर मी सॉरी बोलायला तर कायम तयार असतो, कायम. मी कधीही लाज वाटत नाही मला सॉरी बोलायला, समजलं ना. तर तो प्रकार त्यांच्या आता बघूया गंमत. मी त्यांना लाईव्ह घेतो आणि त्यांना सांगणार नाही मी की लाईव्ह आहे. मी त्यांच्याशी फक्त गप्पा मारणार आणि तेव्हा मला कळणार की नक्की काय भानगड आहे ती, मला कळू देत. ते कुठले म्हटलं, गोरेगाव ना. हॅलो हॅलो गिरगाव होतं वाटतं. गिरगाव ना, गिरगाव. ठीक आहे, बघतो, शोधून काढतो व्हिडिओ तो. कारण त्यांचा नंबर माझ्याकडे आपण नसणार आता. कारण काय झालं आहे, कालच टाकला आहे ना व्हिडिओ. नंबर भेटतो आहे का बघतो मी, नाही तर मग काहीतरी करतो मी, बरोबर बघतो. कुठल्या कास्टचे आहेत ते? ते नाही माहिती मला काय. होय काय, ठीक आहे, बघतो, काढतो शोधून मी. कारण काय होतं, मला भरपूर कॉल येतात आणि प्रचंड कॉल असल्यामुळे मला ना नंबर एकदा गेला की तो भेटत नाही नंबर मला. काढतो, तरी पण काढतो. कारण बघूया, त्यांचं स्टेटमेंट गुपचूप घेतो मी. त्यांना सांगत नाही मी लाईव्ह करतो आहे आणि गुपचूप घेतो, बघूया काय कळेल. आणि नंतर मग लाईव्हमध्ये मग अर्ध लाईव्ह झालं की मी त्यांना सांगतो मी हे पण रेकॉर्डिंग करत आहे म्हणून सांगतो नंतर मग त्यांना. समजलं ना, काय टेन्शन घेऊ नको. हां. आणि हे ना मी प्लेलिस्ट बनवतो, म्हणजे तिन्ही व्हिडिओ एका वेळी चालतील. म्हणजे एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, असं. जेणेकरून तिघांचे गैरसमज दूर होतील. समजलं ना, दूर होणार गैरसमज. पण दूर जरी झाले तरी मला तर वाटत नाही हे इथे करावं लग्न. मित्रांनो, तुम्ही सांगा, हे लग्न केलं पाहिजे का? कारण कसं, जर त्यांनी माफी मागितली, त्या व्यक्तीने माफी मागितली, तर या मुलीने त्या मुलाबरोबर लग्न केलं पाहिजे का, हे तुम्ही कमेंटद्वारे सांगा. कारण काय, कारण मुलीचा पण विचार करा तुम्ही आणि मुलाचाही विचार करा. दोघांचाही विचार करून तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की या मुलांनी लग्न केलं पाहिजे का, यांचा संसार सुखाचा झाला पाहिजे. कारण कसं, कुठेही चुकीचं घडता कामा नये, यासाठी तुम्ही तो पण व्हिडिओ बघा आणि हा पण व्हिडिओ बघा. तुम्हाला म्हणजे मी अटॅच करून ठेवतो, तो व्हिडिओ बघा तुम्ही अवश्य. आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ पुन्हा बघा. असं करा. आणि मला कृपया या कमेंटद्वारे सांगा की नक्की म्हणजे काय घडलं आहे हे तुम्ही स्वतः सांगा. मी तर सांगतोच आहे, पण त्याऐवजी तुम्हीसुद्धा सांगा कमेंटद्वारे की ह्याने लग्न केलं पाहिजे का, हे सांगा तुम्ही मला. तुला बाळा अजून काय बोलायचं आहे? नाही नाही, काय नाही बोलायचं. हां, घाबरू नको, काय टेन्शन घेऊ नको. हे बघ, जेव्हा एक सांगतो, जेव्हा आपल्याला चांगलं बनायचं असतं ना, तेव्हा 4 लोक शिंतोडे उडवत असतात. मी जेव्हा शपथ घेतली ना, सामाजिक कार्यामध्ये शपथ मी घेतलेली आहे, लिगली शपथ घेतली आहे. आणि बाकीचे जे सांगतात ना, मी सामाजिक कार्य करता आहे, असं आहे तसं आहे, ते नॉर्मल सांगतात, समजलं ना. मी लिगली माझ्याजवळ सर्टिफिकेट पण आहे
आणि मी रीतसर शपथ घेतलेली आहे. गीतेवर हात ठेवून शपथ घेतली आहे. खोटं बोलत नाही. 2 सर्टिफिकेट पण आहेत माझ्याजवळ. समजलं ना? तर ते काही इश्यू नाही. पण मी फक्त एवढंच सांगतो, जेव्हा चांगलं बनायचं असतं तेव्हा शिंतोडे हे लोकं उडवणारच. आणि जळणारे लोकं फार असतात आणि ते पाहिजेत. हेही सांगतो तुला. ते पाहिजेत कारण ते असतात म्हणूनच आपण पुढे जातो. हे तेवढंच आहे. समजलं ना? तुला चांगला मुलगा मिळून जाईल. कारण कसं आजकाल मुलीला मागणी भरपूर आहे. काय टेन्शन नाही. फक्त एवढंच की कुठे गैरसमज असतील आणि जर काय झालं असं ना मला सांगा. फक्त मला वेळ नसतो एवढंच. मी म्हणूनच मी भाग घेत नाही. पण ॲक्च्युअल कसं मी कोणाची जबाबदारी घेणार नाही मित्रांनो, हेही सांगतो. कारण मला रिस्क कुठलीही नको आहे. कारण आजकाल ज्या घटना घडत आहेत, भयानक घटना घडत आहेत, तर मुलीला पण छळलं जातं आणि मुलगी पण फसून जाते. हे दोन्ही प्रकार आहेत. त्यामुळे मी भानगडीत पडत नाही. पहिल्यांदा मी लग्न जमवत होतो आणि प्रचंड लग्न जमवलेली आहेत आणि मी पटपट लग्न जमवलेली आहेत. प्रचंड लग्न जमवली आहेत. अतिशयोक्ती होतील अशी लग्न जमवली. पण आता कसं, आता त्याला काय अर्थ नाही. कारण आता मी काम ते करणार नाही. लग्न जुळवायचं काम नाही करणार. मी फक्त जाहिरात घेणार. लोकांचं मत बस तुमचं तुम्ही समजून घ्या असं. ठीक आहे, चालेल. मित्रांनो, कृपया कमेंट द्या की ह्या मुलीचा दोष आहे का, हे तुम्ही कमेंट द्या. या व्हिडिओतसुद्धा द्या आणि त्या व्हिडिओतसुद्धा द्या. कोणाचा नक्की दोष आहे किंवा दोष नसेल तर लग्न केलं पाहिजे का, हे दोघांचं स्टेटमेंट ऐकल्यानंतर कमेंट द्या. आधीच ॲडव्हान्स देऊ नका. मित्रांनो, तुमचं लग्न होत नाही म्हणून ह्या मुलीला कृपया टार्गेट करू नका. हेही सांगतो तुम्हाला. तुम्ही एक बाप या नात्याने, एक भाऊ या नात्याने तुम्ही कमेंट द्यायचे की या मुलीचं चुकलं आहे का किंवा काय असं. समजलं ना? आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, मुलीचा नंबर मी देणार नाही आहे, हे लक्षात ठेवा. नाही तर काही लोक असे असतील चपरी टाईप की मुलीचा नंबर द्या, हे ते तसले प्रकार मी करणार नाही आहे, हेही लक्षात ठेवा. फक्त कमेंटद्वारे इथे सांगा आम्हाला सहानुभूती भेटली, बस झालं. ठीक आहे, धन्यवाद.